माणगावच्या साधारण एक 15 ते 20 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक मस्त असं हॉटेल आहे. त्या ठिकाणी घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. आम्ही विक्रमनी, सुनीलनी आणि मी चिकन थाळी घेतलेली आहे. अमितनी स्पेशल व्हेज थाळी घेतलेली आहे. अमित टेस्ट कशी आहे? सुंदर आहे. सुनील कशी आहे टेस्ट? एक नंबर. यानंतर आम्ही या ठिकाणची स्पेशल अशी सोलकढी पिणार आहे आणि त्यानंतर दापोली बीचला जाणार आहे. बाय. आत्ता सध्या आपण आलेलो आहोत मुरुड बीचवरती आणि अमितची आणि विक्रमची आणि सुनीलची खूप मोठी परिस्थिती आलेली आहे. अशी मस्ती चालू आहे. हे बघा मस्तपैकी व्ह्यू आहे आणि अशा पद्धतीने इकडं आलेलं आहे आणि आपल्याला समोर मला येऊ द्या तिथे मस्ती करा असं दिलं चालू ना. मित्रांनो नमस्कार. आज आलो आहे आम्ही मुरुड बीचवर. हे माझे सगळे मित्रमंडळी आणि आम्ही येतो, दरवर्षी येतो, 2 वर्षांनी येतो, 2 महिन्यांनी येतो, पण येतोच. मैत्री म्हणजे अशी गोष्ट आहे ना की दिलखुलास. आणि या ठिकाणी कुठली आट नसते, कुठलाही ताण नसतो. मित्रांबरोबर आलं म्हणजे खूप सुंदर वाटतं, छान वाटतं. आणि आपण जर बघितलं तर कुठल्याही नात्यामध्ये तुम्ही जर गेला तर त्या त्रासदायक ठरणारी ही नाती आपण बघितली असतील. पण एकमेव असं नातं आहे ते म्हणजे मैत्रीचं. इथं तुम्हाला कुठलाही ताण नाही तर इथं असतं तुम्हाला सुखाचा ओलावा. आणि म्हणून मित्रांनो, मित्रांसोबत फिरत जा, मजा करत जा. आमच्यासारखं वर्षातून एकदा, महिन्यातून एकदा मित्र म्हणेन दर महिन्याला येत चला. आणि बघितलं का हे आजकालची तरुणाई खरा निसर्ग राहिला तिकडं, पण हे सगळे काय करताय? हे करा ते करा. खरंय एन्जॉय करा ना तुम्ही. अरे खरंय निसर्ग बघा. फोटो काय, अरे 2-4 फोटो ठीक आहेत ना. हाय. काल मुरुड बीचवर मी, अमित, सुनील आणि विक्रम सर्वजण 4-5 वाजता पोहोचलो. त्यानंतर या ठिकाणी हे जे ड्रीमलँड रिसॉर्ट आहे या रिसॉर्टवरती आम्ही काल रात्री मुक्काम केला. एकदम सी फेसिंग असं हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टवरती आम्ही काल जेवण वगैरे केलं, बीचवरती गेलो आणि आता सकाळी आम्ही 7 वाजता उठलो आहे. नाश्ता पाणी झालेला आहे आणि आता थोडंसं पुन्हा एकदा बीचवरती आम्ही फिरायला जाणार आहे. विक्रम थोडासा आवरतोय, त्यानंतर तो येईल. हे बघा मस्त असं रिसॉर्ट आहे, पण सर्व्हिस थोडीशी जरा थोडीशी लेंदी प्रोसेस आहे सर्व्हिसला, त्यामुळं मग हे रिसॉर्ट असं आहे. आम्ही आता आपण याच्यानंतर नेक्स्ट कुठं जाणार आहे? ओके. आणि त्यानंतर आम्ही महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करतो. ओके. सुनील यू आर कम्फर्टेबल? येस. ओके.